ट्रान्सपोर्ट किंवा गुड्स ट्रान्सपोर्ट दूध बाकीच्यो कसल्योच गजाली ज्यो नायट कर्फ्यू जरी आसलो जाल्यार व्हेहिकल ज्यो रातच्यो ट्रान्सपोर्टेशन करता गुड्स ह्यो खंयच्योच व्हेहिकल आडयल्यो वयच्यो ना बाउंड्रीचेर ना स्टेटीत त्या खातीर ट्रान्सपोर्ट करपा खातीर फेसिलिटीज ही तेंच्यांनी फ्रीली केली वयतली. फक्त पब्लिकान ज्या ज्या जाग्याचेर रातचे भोंवताले ते बंद आसा त्या खातीर ते स्पेसिफिकली बंद केला. काही गोष्टीचेर आमी 50% कॅपेसिटीचेर चलोवपाच्यो म्हटलेल्यो आहा. तितूर कॅसिनो, बार एंड रेस्टॉरंट, रिवर क्रूज, वॉटर पार्क, एंटरटेनमेंट पार्क, जिमनेशियम, स्पा, मसाज पार्लर, cinema hall, theatre, multiplex, buses used for the public transport including KTC, casino, bar and restaurant, river cruise, water parks, entertainment parks, gymnasium, spa, massage parlor, cinema hall, theatres, multiplex, buses used for public transport. With the 50% capacity. हे 50% कॅपेसिटीचेर तांच्यांनी चलोवपाचें आसा. हातूंतय बी आमकां खबर आसा ज्या ज्या जाग्यार पब्लीक ट्रान्सपोर्ट बसीस एडिशनल बसीस जाय त्यो आमी एडिशनल बसीस घालतले. पण लोकांनी सहकार्य करपाची गरज आसा आनी तितके लोकांनी करचें. ओके. दुसरें हें आयच्यान सुरू जातलें. आयज सांजच्यान नायट कर्फ्यू म्हटल्या उपरांत आज रातच्यान सुरू जातलो इमिडिएट आनी फाल्यांच्यान बसीस आनी हे सगळें बे जातलें. काही एस्टाब्लिशमेंट जो आसा ह्यो बंद उरतल्यो. तितूर स्पेशली द स्विमींग पूल्स मागीर पब्लीक जितके हॉटेल्सांचे स्विमींग पूल किंवा डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हाजे स्विमींग पूल्स जे आसा हे बंद उरतले. स्कूल, कॉलेजीस, एड्युकेशन एंड कोचिंग इन्स्टिट्यूट्स एक्सेप्ट फॉर द ऑनलायन एग्जामिनेशन. ओके. कॉलेज स्टुडंट्साच्यो ऑनलायन एग्जामिनेशन आसपा खातीर तेंचे स्कूल कॉलेजीस चालू आसतले. बट प्रॅक्टिकली जर अनऑफिशियली कोणी 9th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड जर चालू दवरले आसत जाल्यार सरकार भितर इंटरव्हीन करून ते बंद करपाचें सांगलेलें आसा. सोशियल पॉलिटिकल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट एकाडेमीक कल्चरल कॉंग्रेशन्स हे सगळे बंद आसतले. हातूर एकूय म्हणजे इवन दो इन्क्लुडींग स्पोर्ट्स टुर्नामेंट वेगवेगळे कडेन जे ऑर्गनायज जाता ते सगळे बंद आसचे. भुरग्यांनी बंद करचे कारण ही सेकंड वेव चड करून यूथ हेंच्या मदीं दिसून येता. कारण आमी पळयता ज्यो डेथ जाला तेज्या 50 इयर्साच्या सकयल्यो डेथ ज्यो आसा ह्यो दिसून येता. त्या खातीर म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा ज्यांचे कोणाचे टुर्नामेंट्स आनी कितें जे कितें थारलेले आसतले ते सुद्दां भुरग्यांनी कॅन्सल करचे. इवन दो पॉलिटिकल मिटिंग्स ह्यो फाल्यांच्यान सगळ्यो पब्लीक आसत किंवा हॉलांनी आसत जाल्यार तेंच्यांनी हे सगळी रेस्ट्रिक्शन्स ही 30 एप्रील पर्यंत आसा. 30 एप्रिलाच्या उपरांत परत एकदां रिव्यू जो आसा हो घेतलो वयतलो. सध्या 30 एप्रील पर्यंत ही सगळी रेस्ट्रिक्शन्स आसा. निवडणुका जातल्यो. निवडणुका विथ ऑल रेस्ट्रिक्शन्स आमी चीफ इलेक्शन आपल्या इलेक्शन कमिशनाक सांगलां विथ ऑल द रेस्ट्रिक्शन ज्यो ज्यो कितें काळजी घेवपाक जाय ती पूर्ण काळजी घेवन ही फक्त इलेक्शन्स जी आसा ही तितकीच इलेक्शन्स जातली. इवन दो रिजल्टाच्या दिसा सुद्दां खूब मोठ्या प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स ही घातली वयतली. त्या खातीर थंयसर लोकांक खूब मोठ्या प्रमाणात एलाव केले वयचे ना. म्हणजे 23 तारीख जरी इलेक्शन्स जाली आनी 26 तारीख जरी रिजल्ट असले जाल्यार रिजल्टाचेरूय खूब मोठ्या प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स जी आसा ही घातली वयतली. एक्सेप्शन्स हेज्या खातीर ऑल द रिलिजियस प्लेसीस वॉरशिप्स लायक म्हणजे टेम्पल, मॉस्क, चर्च आनी बाकी सगळे जे आसा पळय न्ही हांगासली मास गॅदरिंग्स सगळी देवळांनी, चर्चींनी किंवा मशिदींनी जी मास गॅदरिंग्स आसा ही सगळी बंद आसतली. तांचे रिच्युअल प्रोग्राम्स जे आसा देवळांतली पुजा, देवळांतली आरती किंवा देवळांतलो उत्सव म्हणजे जात्रा किंवा कितें हें फक्त लिमिटेड लोकांनी त्याच गांवांतल्या देवळांतल्या काही लोकांनी ते रिच्युअल्स पार पाडचे. आमी व्हडली जात्रा सुद्दां इन्क्लुडींग ज्यो आसा ह्यो तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात भायल्या लोकांक तर आफोवचेच न्ही गांवांतल्या सुद्दां मिनिमम म्हजे रिक्वेस्ट आसा फाटले फावटी ज्या प्रमाणे सगळ्यो जात्रा करता आसतना इवन दो शिरगांव जात्रा करता आसतना सुद्दां खूब कमी प्रमाणात लोक वापरून तेंच्यांनी जात्रा केल्ली. तशेंच प्रमाणे हेय फावटी त्याच प्रमाणे जात्रा करच्यो. विशेष करून चर्च आनी मशीद हितूर जी डेली प्रेयर्स जाता त्यो तेंच्यांनी आपल्या घरांतल्यान प्रेयर्स करच्यो किंवा ऑनलायन करच्यो. आमची रिक्वेस्ट आसा कन्सर्न मामलेदार आनी डेप्युटी कलेक्टरांक आमी इन्स्ट्रक्शन्स दिला जर कितें आसत जाल्यार तांकां तेंच्यांनी आफोवन हाडून ते सांगचें आनी बंद करचें. कन्सर्न आमचो डेप्युटी कलेक्टर मामलेदार ते बाबतींत एक्ट जातलो. तांणी हे रेस्ट्रिक्शन्स जी आसा ही तेजेर घातली वयतली.
जशें आमी म्हटलां की कोणाच्यो दिवजा उत्सव बाकीचे सुद्दां जर आसत तेंच्यांनी फक्त रिच्युअल्स करचे ते बाकीच्या मोठ्या प्रमाणात त्यो करच्यो न्ही. वेडिंग विथ द मॅक्झिमम लिमीट ऑफ द 50%. जर हॉलान तेंच्यांनी लग्न ठरयलां 50 लोकांक घेवनूच लग्न करचें, पब्लिकाक आपयलां तेंच्यांनी पब्लीक इनवॉल्व जावचें न्ही. स्वताहून पब्लिकांनी बी अशा पद्दतीच्या ह्या पब्लीक लग्नाक जे आसा हे वयचें न्ही. म्हाजी रिक्वेस्ट आसा. म्हाका खबर आसा की हे सांगता आसतना म्हाकाय बी खूब वायट दिसता, कारण प्रत्येकाक आपल्या लग्नाक खूब मोठ्या प्रमाणात लोक येयल्ले, बट आमी पळयलां की आमचे लोक मॅक्झिमम हे पॉझिटिव्ह आतां पर्यंत जाल्ले आसा. ही आमची गॅदरिंग्स जी ज्या ज्या जाग्यार जाता, गोंयकारांची गॅदरिंग्स ज्या ज्या जाग्यार जाता, बऱ्याच जाणांचें म्हणणें पब्लीक तुमी टुरिस्टांक आतां पर्यंत अलाव करतले, बट आमकां चिंता आसा सगळी आमच्या ह्या लोकांची, जे गोंयांत लोक रावता ते लग्नाच्या निमित्तान खूब लोक एकी कडेन येता, वेगवेगळे कडले लोक एकी कडेन येता. त्या खातीर खास करून म्हणजे फाटल्या लग्नाच्या सिजनांत किंवा शिमगो उत्सवाच्या सिजनांत हे खूब मोठ्या प्रमाणात शिमगो उत्सव, जात्रा आनी लग्न ही खूब मोठ्या प्रमाणात जाली. आतांय परत आसा. त्या खातीर म्हणजे लग्ना खातीर परमिशन हे कंपल्सरी आसा. तांच्यांनी परमिशन्स घेवची. हॉलान लग्न केल्यार जाता विथ द रेस्ट्रिक्शन्स ऑफ द 50 पीपल ओन्ली. आपल्या घरच्यांच्या मदींच लग्न करचें. फॉर द क्रिमेशन ओन्ली फॉर द 20 पर्सन्स, म्हणजे 20 लोक, बट परमिशन घेवपाची गरज ना. तांच्यांनी 20 लोकांक घेवनूच की क्रिमेशन जे आसा हे विधी पार पाडचे. त्याच्या खातीर परमिशना खातीर डेप्युटी कलेक्टरा कडेन कोणीच वचपाची गरज ना. ओके. सेक्शन 144 इम्पोज एट 5 पेक्षा चड लोक पब्लीक जाग्याचेर येवपा खातीर स्ट्रिक्टली एनफोर्समेंट हे फाल्यांच्यान केले वयतले सगळ्या पब्लीक प्लेसिसांचेर, इन्क्लुडींग ऑन द बीचीस, बस स्टँड्स, मार्केट. म्हणजे 5 पेक्षा चड लोक जे आसा हे खंयसरूच एके कडेन येवचे न्ही. आमी जी एग्जाम 12वीची आनी 10वीची, इन्क्लुडींग 12वीची 24 तारखेच्यान सुरू जाताली आनी 10वीची केन्ना तरी 10th मेच्यान सुरू जाताले, बट आत्ताच्या घडीक आमी गोवा बोर्ड एका रिक्वेस्ट केल्ली आसा की ती पोस्टपोन केली म्हणून, सो डॅट ती आयच्यान पोस्टपोन केली. बट ती एग्जाम फुडें 15 दीस इन एडवान्स गोवा बोर्ड डिक्लेअर करतलो केन्नाच्यान एग्जाम घेता ती. ती 30 तारखेच्या उपरांत केन्ना तरी गोवा बोर्ड ती एग्जाम केन्ना घेवपाची 12वीची आनी 10वीची हाजेर डिक्लेरेशन जे आसा हे गोवा बोर्डा कडल्यान जातलें. कितें ती हे सगळें आतां जितकें हांव सांगता ते 30th एप्रील पर्यंत, आनी 30th एप्रिला पर्यंत रिवायज केले वयतले. आमी ऑल गव्हर्मेंट आनी नॉन गव्हर्मेंट ऑफिसीस जेंका जेंका वर्क फ्रॉम होम पॉसिबल आसा, गव्हर्मेंटाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट हे डिसिजन घेतलो वर्क फ्रॉम होम कोणी करपाचें. प्रायवेट ऑर्गनायझेशनां कडेन जेंका जेंका शक्य आसा तेंच्यांनी वर्क फ्रॉम होम हे प्रायवेट ऑर्गनायझेशनांनी तांकां अलाव करचें हें म्हटलेलें आसा. दुसरी गोश्ट, आमी इंडस्ट्रीज हेका खंयसरूच बॅन करूंक ना. आमी खंयचीच मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री आसतली किंवा फार्मा इंडस्ट्रीज आसतल्यो, ह्यो खंयच्योच इंडस्ट्री बंद दवर हे डिक्लेअर करूंक ना. हें हांव स्पेसिफीक मेन्शन करता, कारण फार्मा आमकां खंयसरूच इकॉनॉमिकाचेर हाजेर असर पडलो हें नाका म्हणून सगळें, इवन दो रेस्टॉरंट्स बाकीचे सगळे चालू आसतले. एक गजाल मुद्दामून लक्षांत घेवची, लॉकडावन जावचें ना. त्या खातीर लोकांनी पॅनीक जावन खरेदी करची न्ही. ग्रॉसरी शॉप, मॉल्स, बागायतदार बाजार किंवा बाकीची खंयचीच गोश्ट बंद जावची ना. पूर्णता सगळें चालू आसतलें. हाज्याय फुडेंय बी लॉकडावन जावचें ना. त्या खातीर पॅनीक जावन बाजारांत वचून 15 दिसाची, एका म्हयन्याची खरेदी कोणीच करची न्ही. आमी फक्त हो शॉर्ट स्पॅन, ह्यो नायट कर्फ्यू जो आसा हो लायिल्लो आसा. त्या खातीर म्हणजे लोकांनी रोखडेच आयज गेले फाल्यांच्यान बंद जातलें काय कितें ना जावचें, लॉकडावन जावचें ना. हांव परत रिपीट करता. ओके. त्या खातीर पॅनीक जावन खंयच्योच खरेदी ज्यो आसा ह्यो करपाक कोणीच भायर सरचें न्ही. आमी फक्त नायट कर्फ्यू म्हटला, रातचो 10 पासून सकाळी 6 पर्यंत रेस्ट्रिक्टेड हेजेर नायट कर्फ्यू म्हटलेलो आसा. एरियाज ज्या ज्या जाग्यार आमकां कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कोविड-19 पॉझिटिव्ह केसीस मेळटा थंयसर मायक्रो कंटेनमेंट झोन, एखादी बिल्डींग, एखादो बारीकशी एखादी जर एरिया जर आसा तो मायक्रो कंटेनमेंट झोन हे आमचो डेप्युटी कलेक्टर इन कन्सल्टेशन विथ द कलेक्टर एक डिक्लेअर करतले. बट ते डिक्लेअर करता आसतना सुद्दां थंयसर आसतले ग्रॉसरी शॉप आनी बाकीची ज्यो लागपी गजाली आसा त्यो सगळ्यो ज्यो आसा ह्यो चालू उरतल्यो. आतां पर्यंत आमकां मॅक्झिमम केसीस मेळटा तितूर म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर म्हापसा 501, तेज्या उपरांत अर्बन हेल्थ सेंटर पणजे 546
आमकां प्रायमरी हेल्थ सेंटर कांदोळी 646, ताज्या उपरांत प्रायमरी हेल्थ सेंटर पर्वरीम 705 आनी अर्बन हेल्थ सेंटर मडगांव 950, अर्बन हेल्थ सेंटर वास्को ताज्या उपरांत 507 आनी प्रायमरी हेल्थ सेंटर फोंडा 560. हांवें इतक्याच खातीर सांगलें की प्रायोरिटी जी आसा ही थंयसले मायक्रो कंटेनमेंट झोन आसतली, टेस्टिंग आसतलें, वॅक्सिनेशन जें आसतलें ह्या सगळ्या जाग्यांचेर दिलें वयतलें. मॅक्झिमम ज्या जाग्यार केसीस वाडटा हांवें एकंदर म्हणजे आमच्या एपिडेमोलॉजिस्ट हांच्यांनी एक स्टडी केल्या उपरांत आमचे PSM डिपार्टमेंट म्हणजे जे गोवा मेडिकल कॉलेजचे आसा तांच्यांनी एमर्जींग हॉटस्पॉट फॉर द गोवा हो तेंच्यांनी द डिपार्टमेंट ऑफ द PSM गोवा मेडिकल कॉलेज हो रिपोर्टूय बी जो आसा हो आमचो प्रिव्हेंटीव सोशल मेडिसिन्स ह्या डिपार्टमेंटाच्या मार्फत तेंच्यांनी रेडी केला आनी ते रेडी केला तेच्या प्रमाणे तांचें म्हणणें की कोस्टल बेल्ट तुमी जर मुद्दाम पळयशात जाल्यार कोस्टल बेल्टात सगळे हॉटस्पॉट दाखयल्ले आसा. आमी काही ह्या कोस्टल बेल्टांतले हॉटस्पॉट जे आसा थंयसर काही प्रमाणात आमी कंटेनमेंट झोन जे आसा हे डिक्लेअर करतले आनी ताच्या खातीर तो जो आसा हे कन्सर्न आमचे एपिडेमोलॉजिस्ट आनी डेप्युटी कलेक्टर हांकां कन्सल्ट करून काही रेस्ट्रिक्शन्स हे पर्टिक्युलर एरियाचेर तितक्या पुरते कंट्रोल करपा खातीर 8 दिसां खातीर 30 एप्रील पर्यंत पर्टिक्युलरली आमी इन कन्सल्टेशन विथ द एपिडेमोलॉजिस्ट तांच्या कडेन आमी डिस्कस करून हे घेवपाचें आसा. बट सगळ्या लोकांनी आमकां सहकार्य करपाक जाय. आमी हो मुद्दामून आमच्या PSM डिपार्टमेंटच्या मार्फत रिपोर्ट केला. डे टू डे आमचो स्टडी हो चालू आसा जे लोकांक बऱ्याच जाणांक आसतल्यांक दिसता की गव्हर्मेंट इज व्हेरी मच सिरियस. प्रत्येक गोष्ट आमी मॉनिटर करीत आसा. आमचे डिपार्टमेंट जशें एपिडेमोलॉजिस्ट हेल्थ सर्विसीस काम करता त्याच प्रमाणे आमचे गोवा मेडिकल कॉलेजचे PSM डिपार्टमेंटूय ताजेर काम करता. आमचे हेल्थ मिनिस्टर एक दुसरे वटेन रेव्हेन्यू मिनिस्टर हे दोशी वटेंतल्यान म्हणजे मायन्यूट गजाल जी आसा प्रत्येक फिल्डाचेर आमी ऑब्जर्व केली वता. त्या खातीर प्रत्येकाचें डिसिजन जे आसा हे ह्या सगळ्यांचो निर्णय लक्षांत घेवन हे डिसिजन जे आसा हे घेतले वयतले. एक ताज्या उपरांत आमी 144 सेक्शन लायल्या उपरांत कितें कितें बंद उरतलें आनी कितें ओपन उरतलें हे हांव मुद्दामून फोकस करता तुमकां. म्हणजे ओपनिंग शॉप्स एस्टाब्लिशमेंट ह्यो ज्यो गजाली रुटीन आपल्या टायमा प्रमाणे सुरू जाता पळय इंडस्ट्रीज, फॅक्टरीज, एसेन्शियल ऑफिसीस, युटिलिटीज सच एज गव्हर्मेंट ऑफिसीस, PSUs, लोकल बॉडीज, मेडिकल अँड हेल्थ फॅसिलिटीज, केमिस्ट, ग्रॉसरीज, इटेबल्स, public and private transports, print, electronic media, telecommunication, internet services, bank, insurance, ATMs, petrol pump, LPG cylinder services हाजेर खंयसरूच कसलोच निर्बंध आमी घालूंक ना. जे कोणाचे रातचे जर 8-9 पर्यंत चलताले ते तशेंच 8-9 पर्यंत चलताले. त्या खातीर आमी 10 पर्यंत जनता कर्फ्यू लायला. 10 उपरांत जरी नायट कर्फ्यू आमी म्हटलो जाल्यार सुद्दां पेट्रोल पंप्स जे आसा जे नायट सर्विसीस चलताले ते चलतले. आमी मेडिकल सर्विसीस जितक्यो नायटीक चलताल्यो म्हणजे फार्मासीस आनी त्यो सगळ्यो चालू उरतल्यो. तितूर खंयसरूच फरक ना. आमचे बाकीचे सगळे ज्यांच्यो एमर्जन्सी सर्विसीस आसा त्यो सगळ्यो एमर्जन्सी सर्विसीस रातच्यो चलतल्यो. बार आनी बार जे म्हटलें आमी ते फक्त 50% कॅपेसिटीचेर चलतले. बट ते रातचे 10 उपरांत जे आसा हे तेंच्यांनी बंद दवरपाक जाय. ओके ना तेंच्यांनी एकदां तेंचे भितर चालू आसल्यार आमकां फरक पडना. तेंच्यांनी भायर येवचें न्ही हेजेर म्हटलेलें आसा. तांची एंट्री बंद जातली ताज्या उपरांत. ओके अशें म्हटलेलें आसा. ओके आमकां फक्त पब्लीक जो आसा हो रस्त्याचेर 10 उपरांत मोठ्या प्रमाणात इनशॉर्ट हांव मुद्दामून सांगता ते आमकां रेस्ट्रिक्ट एखादें जर 5 स्टार हॉटेलां ते 10 उपरांत बंद आसचें ना. आमकां पब्लीक रोडार येवचो न्ही म्हणजे कॅसिनोचोय पब्लीक 10 उपरांत रोडार येवचो न्ही हें आमचें म्हणणें. आमी खंयसरूच त्या खातीर इकॉनॉमिकल एक्टिविटी बंद करिना. ओके सगळे 10 उपरांत म्हटलां तुमकां तशेंच. ओके तांचो 10 उपरांत इंटरनल एक्टिविटी खंयच्या हॉटेलांत आनी क्लबांत आनी कॅसिनोन कितें चलता हें आमी मुद्दाम वचून बंद करचें ना. हांव परत सांगता 10 उपरांत आमी जेन्ना नायट कर्फ्यू म्हटला तेन्ना 10 उपरांत पब्लिकान नायटीक रोडाचेर हो पब्लीक आसचो न्ही. तांचे कॅसिनोज जो आसा हो 10 उपरांत तेचो चलतलो. असो हॉटेल्स जी आसा ही 10 उपरांत क्रावड रस्त्यार येवचो न्ही. इतकेंच 50% कॅपेसिटी ऑलरेडी पयलींच 50%चेर चलता. तेच्या पेक्षा 50%च्या चड चलचें ना. हे पळय आत्ताच्या घडीक आमी जी प्रिकॉशन्स घेतल्या आमचे लोक हे खूब मोठ्या प्रमाणात भायर भोंवता. पब्लिकान एका जाग्यार येता ते खंय तरी रेस्ट्रिक्ट जावपाक जाय, बंद जावपाक जाय. विशेश करून यंग क्रावड जो आमकां दिसता वेगवेगळे फावटी रोडार एके कडेन मार्केट प्लेसीस
क्रिकेट टुर्नामेंटा खातीर विशेष करून हे बंद जावचे. आमी क्रिकेट टुर्नामेंट पळयता की जिखल्या उपरांत सगळे जाण एके कडेन येता आनी नाचता. आमी पळयता की जो आत्तां आमकां कोस्टल बेल्टांत तुमकां हांवें दाखयले हे हॉटस्पॉट जर पळयत जाल्यार तुमी सगळे आतां कोस्टल बेल्टांत दिसता आमकां. तुमी नंबर्स जर पळयत जाल्यार सगळे सिटी एरियेत दिसता. पण ते केन्ना परत रुरल एरियान वता तें सांगून दिवं. कित्याक हो आमचो स्टडी आसा तसो. आमी कंपॅरिजन वीथ दॅट म्हणजे कोण खंयचो पॉझिटिव्ह मेळ्ळा तेज्या PSCचेर कितें जालां हें आमी स्टडी करीत आसा. म्हणून म्हज्या ग्रामीण भागांतल्या भुरग्यांक रिक्वेस्ट आसा की मिक्सअप जे आसा हे सिटीनी जावं नाका. म्हणून हांव मुद्दामून सांगता की हात जोडून रिक्वेस्ट करता की लोकांनी गरज ना जाल्यार घरा भायर सरचेच न्ही. नॉट ओन्ली द सिनियर सिटीजन बट म्हाजें म्हणणें भुरग्यांनी सुद्दां जेका जेका गरज ना तेणी कोणीच घरा भायर सरचें न्ही. कितें गरज आसा जर घरान रावन जेचें काम जाता आसत जाल्यार तेणी घरान रावन करचें. आतां शेवटी कशें जेका कामाक वचपाक जाय इंडस्ट्रीन आसतलो गव्हर्मेंट ऑफिसान आसतलो तेणी वयचें. बट जेचे आतां अबाव 60 घरान रावचें तेणी. बिलो 18 आज ताका भायर सरपाची गरज ना. बिलो 18 भुरगो घराच कडेन रावचो. बिलो 18 म्हणल्या पेक्षा हांव बिलो 23 म्हणटलो. जो खंय आज कॉलेजीक वचपाची गरज ना तेणी घरान रावचो. भायर सरोन खंय तरी पब्लिकान येवचो भायर येवन पार्टीक बसचो करचें न्ही तें. कारण शेवटी आमकां आमची काळजी घेवपाक जाय आनी आपल्या घरच्यांची काळजी घेवपाक जाय. ह्यो दोनूय गजाली आसा. त्या खातीर मॅक्झिमम टू मॅक्झिमम आमी वर्क फ्रॉम होम जेन्ना प्रमोट करता तेन्ना बाकीच्यो गजाली जाका गरज ना तेणी कदापी भायर येवचें न्ही. ही म्हजी सिन्सियरली रिक्वेस्ट आसा. हांवें ज्यो सगळ्यो गजाली सांगल्या तितक्यो 30 एप्रील पर्यंत आसतले. तेज्या उपरांत आमी रिवायव करतले. विकली बाजार जो आसा पळय न्ही हो विथ म्हणजे आमी म्हटलां की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून करचो. कारण आत्ताच्या घडीक हो तो डायरेक्ट बंद दवरण्यात कांय अर्थ ना. कारण बाकीचे मार्केट सगळे चालू आहा त्या प्रमाणे ते चालू उरतले. त्या खातीर आमी म्हटलां बसीस परत एकदा 50% कॅपॅसिटीचेर चलोवच्यो. आमकां थोडेशे लॉस आसा. आमी एडिशनल कदंबाच्यो बसीस त्या जाग्यार हायर करून चलोवपाचे आसा. प्रायवेट बसीस तेंच्यांनी 50% चलोवच्यो. तर आमी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आनी सेक्रेटरी हे तेंच्या बरोबर एकदा त्या विशयाचेर डिस्कस करतले परत एकदा. हो सगळे विशय हांव तुमच्या कडेन उलोवच्या पयलीं आमी दोनी म्हजे मिनिस्टर्स आनी सकाळी मिटींग जालीच. पण ताच्या व्यतिरिक्त आमचे कन्सर्न 40 MLAs हांच्या बरोबर आज व्हर्च्युअल मिटिंगेंतल्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगांतल्यान तांच्याय कडेन ह्या हेजेर डिस्कशन्स जाला. तांची सजेशन्स हाजेर घेतल्या. तांकांय सगळ्यांक विश्वासान घेतल्या. बरेचशे फावटी ते आपल्याक विश्वासान घेयना म्हणटा बट सगळ्या जाणांक आमी विश्वासान घेतल्या आनी तांकांय सांगलां तुमची सजेशन्स कितें आसा ती रिगार्डींग म्हाका डायरेक्ट धाडल्यार जाता. हेल्थ रिलेटेड आहा ती हेल्थ मिनिस्टराक धाडल्या आहा. डिजास्टर रिलेटेड कितें आहा ते आमच्या डिजास्टर मिनिस्टर मॅनेजमेंट करपी मिनिस्टर मॅडम मोन्सेरात हांच्याय कडेन उलयल्यार जाता. त्या खातीर आमी पब्लिकली उलोवन सरकाराचेर टिका करच्या पेक्षा आमी सगळे जाण एकत्र येवन कोवीड मॅनेजमेंट करुया. जेणे करून म्हणजे म्हाका दिसता आमी जर सगळे जाण एकत्र रावले जाल्यार हो वेळ राजकारण करपी न्ही. बऱ्याच जाणांक टिका करून लोक एन्जॉय करपाक आसा. हांव मुद्दामून सांगता आमी सगळ्यांनी रिक्वेस्ट केली एग्जाम पोस्टपोन कर म्हणून. एकटो तर म्हाका रोखडोच विचारूंक लागलो केन्ना घेतलो ती डेट सांग म्हणून. आत्तां सांगता की एग्जाम पोस्टपोन कर परत केन्ना घेत. दीस इज नॉट अ वे. म्हजी सिन्सियरली रिक्वेस्ट आसा. हांव जरी मुख्यमंत्री आसात जाल्यार शेवटी स्टेट आज सगळ्यांनी आमकां मदत करप गरजेचें आसा. म्हणून हांव म्हणटा म्हाजी लोकांक रिक्वेस्ट आसा. लोकांनी अननेसेसरी कारण 24 जाण एक्सपायर्ड जाले आज 16-17 जाण म्हाका वायट दिसता. प्रत्येकाच्या घरांतलो आमच्या कोण आनी जेन्ना 20-22 वर्साचे भुरगे गेले म्हणटा म्हाका खूब पेन जालो. हांव खरें सांगता. आमकां कळपाक जाय हो विशय आनी त्या खातीर तो लोकांक जो पर्यंत जेच्या घरांतलो मनीस वता पळय न्ही ताका कळटा. तो पर्यंत दुसरो मनीस त्या घरांतली फॅमिलीक मागीर कळटा पेन कितें तो. म्हणून म्हाजी सगळ्यांक हांवें त्या खातीर सांगलें की हांव हात जोडून परतूय रिक्वेस्ट करता की परत एकदा म्हणजे भायर सरूं नाकात म्हणून म्हजें म्हणणें आहा. कारण प्रत्येक जेच्या घरात जेन्ना कोविडांतलो एखादो 25 वर्साचो 30 वर्साचो भुरगो वता किंवा घरांतलो करतो पुरुश वता 40-45 वर्साचो आमी ऑलमोस्ट ताका सगळी ट्रिटमेंट दिवपाचें आमी पळयता की आनी काल तर म्हणजे जे JMCन वांगडाच 10-12 जाण एक्सपायर्ड जाले. म्हणजे थंयसर जेन्ना मनीस वता ती पळोवपाची कंडिशन ही खूब वायट कंडिशन आसा. आमी कांयच करूं शकना. ही परिस्थिती आतां आमचे डॉक्टर्स थंयसर सगळी ट्रिटमेंट दिल्या उपरांत ताका रेमडेसिवीर दिले प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन करता आसतना वता मनीस. हे लोकांनी थोडेशें समजून घेवपाक जाय. ही वेळ जी आसा पळय न्ही ही वेळ म्हणजे फकाणां करून मारपाची कितें जाता तें पळोवपाचें ही वेळ न्ही. म्हाजी त्या खातीर रिक्वेस्ट आसा. म्हणजे बऱ्यांक यंग एज भुरगे आसतले आज ज्या पद्दतीन हांव पळयता यंग एज बिटवीन 30 to 40 आनी भितर गेल्या उपरांत मागीर ओडून आत्तां हांव एकट्या कडेन उलयतालो
भितर गेल्या उपरांत ना आतां कितें तरी कर आपल्याक वाचय म्हणटात. म्हाका हांव ह्या फेजींतल्यान गेलां 17 दीस हांव घरान रावलां म्हणून हांव सांगता. आनी जो भंय जो आसा त्या खातीर म्हाजी परत एकदां हांव म्हणजे सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी खंयच्याच परिस्थितींत ह्या परिस्थितींत आनी फुडले एक 15 दीस जे आसा पळय न्ही हे कंट्रोल करपा खातीर ब्रेक करपा खातीर आमकां खबर आसा आमी लॉकडावन करून हेजे ब्रेक करूं शकना. बट एटलिस्ट हो आमी आनी कशें आमकां मुद्दामून भंय घालून लोकांक भितर दवरपाचें ना बट रिक्वेस्ट करून दवरपाचें आसा. आमची फाल्यांच्यान डेली प्रेस कॉन्फरन्स जी आसा आमचो गोवा मेडिकल कॉलेजचो डीन एपिडेमोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्श डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस हे डेली प्रेस कॉन्फरन्स घेवन आमची अवेलेबिलिटी ऑफ द आमचे कडेन बेड्स कितल्यो आसा खंय आसा कितल्यो डेथ जाले हेजेर डेली सांजचे आमी ऑलरेडी डिसिजन घेतला की डेली सांजचे 5 वरांचेर तुमकां ते व्हर्च्युअली नाजाल्यार खंयच्या तरी एखाद्या हॉलांतल्यान म्हणजे डेली ब्रीफ जे आसा हे करतले. शेवटी एकूच विशय रिगार्डींग द वॅक्सिनेशन हांवें आत्तां आमच्या सगळ्या MLAंकूय सांगलां की वॅक्सिनेशन हो ड्रायव्ह आमी थोडोसो चालू आमकां आनीक लागपी वॅक्सिनेशन गोंय सरकार विकत घेवपाची आमी तयारी दवरल्या. आमी ऑलरेडी म्हणजे कोविशिल्ड ओके हाज्या खातीर आमी ऑलरेडी बरयलां की आमकां एडिशनल वॅक्सिन जाय ती आमी विकत घेतले. गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन मेळटा तेज्या व्यतिरिक्त आमी विकत घेवपाचें आसा ती आमी विकतूय घेतले. 100% लोकांक 18 एंड अबाव आमी वॅक्सिनेशन दिवपाची तयारी दवरल्या. आमी सगळी कडेन कॅम्प जशे लायत आसा ते कॅम्प आमी कंटिन्यू करपाची तयारी आसा. आमकां 1.5 लाख वॅक्सिनेशन आनीक आयली. जशी वॅक्सिन मेळटा तशे कॅम्प आमी एक्सटेंड करतले. जे कॅम्प लायल्या त्या जाग्यार एक म्हणजे 1.5 म्हयनो ते 2 म्हयने म्हणजे एका म्हयन्याचोच गॅप जाय असो ना ताका 2 म्हयन्याच्या गॅपान जाता. थोड्योश्यो डेटी फुडें फाटी जाल्यो जाल्यार सेकंड डोस सुद्दां जेंच्यांनी कॅम्पाचेर घेतला तांकां दितले. आतां पर्यंत फर्स्ट डोस 2,10,000 लोकांनी घेतलो. सेकंड डोस 54,000 लोकांनी घेतलो. टोटल 2,64,000 लोकांनी डोस जो आसा हो कंप्लीट केल्लो आसा. त्या खातीर म्हाका दिसता आयच्या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान आनी एक रिक्वेस्ट आमी प्रायवेट हॉस्पिटलांक केल्या. प्रायवेट हॉस्पिटल आमचे कडेन 4 हॉस्पिटल जी पयले दिसाच्या पासून कोवीड मॅनेजमेंटान आमच्या बरोबर आसा ते एक मणिपाल सेकंड हेल्थ वे अपोलो विक्टर आनी SMRC. आतां आनिकूय ऑन बोर्ड येयल्या बट तांकां आमी परत सांगलां की प्रायजीस जे आसा फ्रॉम 10% टू 25% पर्यंत तांचे कडेन नेगोशिएट आमचे हेल्थ CS आनी हेल्थ सेक्रेटरी करतले. आनी एकोमोडेशन तेंच्यांनी प्रायजीस कमी करचे लोकांक एफोर्डेबल जावचे. 10% टू 25% आमच्या दिल्ल्या प्रायजीसान सुद्दां कमी करपाचें आमी तांकां रिक्वेस्ट केला. दे हॅव एग्रीड. फक्त रेट्स कितें आहा ते फाल्यां एकदां पळोवन ठरतले. आमी आमचे कडेन व्हेंटिलेटर्स जे आशिल्ले ते कशा पद्दतीन आनीक यूज जाता आसत जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट सुद्दां म्हणजे गोंयच्या जनते खातीर प्रायवेट हॉस्पिटलांनी ते व्हेंटिलेटर्स वापरपाक शक्य तांकां वापरपा खातीर दिवपाक रिक्वेस्ट केला. रेमडेसिवीर इंजेक्शन हे आमचे कडल्यान आमी ऑन म्हणजे लोन बेसीसचेर परत तेंच्यांनी आमकां हेज्या उपरांत दिवचे त्या बेसिसाचेर दिवपाची तयारी जी आसा ही आमी ऑलरेडी सांगलेली आसा तांकां दिता म्हटलां. ऑक्सिजन आमी पर्सनल लेवलाचेर सगळी कडेन आमी मॉनिटर करीत आसा. ना ऑक्सिजन प्रॉब्लेम जावंक ना. सगळे कडेन ऑक्सिजन सफिशियंट आशिल्लो. आमी जशें सांगलां की तांकां ज्या पद्दतीन आमकां ट्रिटमेंट दिल्या उपरांत सुद्दां म्हाका दिसता 5-6 जाण तर सामके एक्स्ट्रीम क्रिटिकल स्टेजीचेर आयिल्ले. काल पर्सनली हेल्थ मिनिस्टरूय थंय वचून आशिल्लो. आय थिंक ही विल एड्रेस. काल पर्सनली हेल्थ मिनिस्टर थंय आशिल्ले. ना तशें कांय ना. हांव स्वता मुख्यमंत्री खबर हांव स्वता थंय उबो आशिल्लो आनी कितें आशिल्लें की ओवरकम करपाक आमकां जे रिक्वायरमेंट जे ऑक्सिजनाचे आहा जे तुमी जर स्पायक जर घेतले फाटले फावट आनी आतांचो स्पायक जर घेतले रिक्वायरमेंट पर पेशंट ऑक्सिजनाचे जे पर पेशंटाक लागता हे केन्ना आमी अंदाज करूं ना की ह्या तरेचे लागतले म्हणून मुख्यमंत्रीच्या सहकार्यान आनी प्लस आमी केंद्र सरकारान मुख्यमंत्रीन आतां सांगल्या सारके आमकां अलॉटमेंट केल्ले आसा. प्लस PMOच्या माध्यमांतल्यान आमकां GSW कडल्यान ऑलरेडी 3 ते 4 टँकर कमिटमेंट आमकां दिल्ले आसा. म्हणजे बल्लारी टू आमकां हांगा हाडपाक आमकां ते सोंपें पडटलें. म्हाका दिसता की फुडल्या 1-2 दिसां भितर मुख्यमंत्रीन सांगल्या सारके ऑक्सिजन आनी कसलेच इशू आमकां जावचो ना. रेमडेसिवीरचे मुख्यमंत्रीन सांगले प्रमाणे 10,000 मिनिमम वायल्स इन्व्हेंटरी आमी सिप्लाक डायरेक्शन दिल्लें आसा. ते कंपनी गोंयांत आसल्या कारणान आमकां तितके तेणी इन्व्हेंटरी दवरपाची गरज आहा. आनी आमचे गोंयकार आनी गोंयचे लोकांक हे सरकार जे मुख्यमंत्री नेतृत्व करता आमची जबाबदारी आसा की प्रत्येक पेशंटाक खंयचेच मेडिसीन कमी जावं न्हय. आनी हे कमी जावं न्हय म्हणून खंयचे जे मेडिसीन जे लागता हे मिनिमम इन्व्हेंटरी आनी कितलोय खर्च जालो तर मिनिमम इन्व्हेंटरी दवरून आमी आमचे लोकांक ट्रिटमेंट करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी सकाळच्यान 6 वरांच्यान 6:30 आमी आमची चर्चा चालूच आसता
मुख्यमंत्र्यान माझी चर्चा की आमी कशें आमी लोकांचें जीवन आमी वाचूं शकता आनी हो क्रिटिकल फेज असल्या कारणान प्रत्येक गोष्ट आमी आमचे अवेलेबल केल्ले आसा आमी अशें जशी चर्चा आसा थंय चल्ल्या आनी हेचेफिनो मशीन्स आनी जें कितें लागता जिनोम टेस्टिंग सिक्वेन्सिंगचें मशीन आमी तुमकां सांगलें म्हणजे आमकां एक्झॅक्टली कसलो वेरियंट भोंवता हांगा ह्या राज्यांत हें कळपाक आमी ह्या तरेचे अपग्रेड आमचे लॅब करपाक केल्या आमचे 5 नवे मशीन टेस्टिंगा खातीर येतले म्हणजे मुख्यमंत्रीन सांगल्या सारकें की मोबायल टेस्टिंग बी चालू आहा बाकीच्यो गोश्टी बी चालू आहा आनी हे तेंचे नेतृत्व सकयल हे सगळे गोश्टी जे आमच्या लोकांक आमी सेफ दवरूं शकता पूण कांय कारणां खातीर आमी पळयलें आमी आयजूच चर्चा करताले की कांय लोक घरा कडेन 4 दीस उरता 4 दीस म्हणजे वचना ते टेस्टिंग करपाक आनी मागीर क्रिटिकल फेजान थंय येता आनी मागीर तांकां ते आमी रेमडेसिवीर बी आमी एडमिनिस्टर करूं शकना आनी हेज्या खातीर क्रिटिकलिटी चड असल्या कारणान प्रॉब्लम जाता आनी तेंची मृत्यू जाता हेच तो विशय आसा पूण ऑक्सिजना खातीर जर तुमकां कोणी म्हायती दिल्या आनी कोणी पोस्ट घातले तुमी आमकां विचारूं शकता तुमकां आमी रिटर्नान दिवं शकता प्रत्येक पेशंटाचें कितें तें आसा तें आमकां सगळें ट्रान्सपरंटली आमकां फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो आमी ज्यो कोवीड डेथ जाता तेचे एवरीडे ऑडिट करता म्हणजे तो केन्ना आयलो कितले दीस हॉस्पिटलान आसलो ओके ताका रेमडेसिवीर दिले काय ना ताका प्लाझ्मा दिलो काय ना तेजे ऑडिट जे आसा तेजे डेली रिपोर्ट्स पर्सनली म्हाका येता हेल्थ मिनिस्टराकूय वता त्या खातीर एक्सपर्ट कमिटी कडल्यान तेजो ऑडिटींग जे आसा हें केलें वता मुद्दामून कारण आमकां डे टू डे नेक्स्ट पेशंटा खातीर कितें करपाक जाय हेंय बी तितूंतल्यान येता ताका हांव आनी एक गजाल एड करता म्हणजे आमी आजूच इन्स्ट्रक्शन दिला दर 2 दिसाच्या उपरांत प्रायवेट डॉक्टर्स आनी गोवा मेडिकल कॉलेज सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे आसा हे कंटिन्युअसली तेंच्या मदीं म्हणजे अपग्रेडेशन ऑफ द ट्रिटमेंट किंवा आनी कितें करचें हेंच्या मदीं एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे डीन डॉक्टर शेखर सरकार आनी बाकीचे डॉक्टर्स जे हेंच्या मदीं एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे दर 2 दिसाच्या उपरांत 3 दिसाच्या उपरांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतले आनी अपग्रेडेशन करतले दुसरें आमी PROs जे आसा पब्लीक रिलेशन ऑफिसर हे एवरी हॉस्पिटलांक एक 2 दिसाच्या भितर अपॉयंट करता आनी नंबर्स जे आसा हे तांचे नंबरूय पब्लीश करता जेणे करून आमकां 24/7 आपल्या पेशंटाची स्थिती कितें आसा आपलो पेशंट कसो आसा हाजी इन्फॉर्मेशन दिवपा खातीर ती मदत जातली बट एकूच म्हणजे लोकांचीय मदत जाय कारण कंटिन्युअसली PRO जरी आसलो PRO भितर वचूं शकना तो इन्फॉर्मेशन घेवन दितलो त्या खातीर तेंच्यांनी तितके थोडोसो टायम सफिशियंट टायम हो तेंच्यांनी दिवचो ती PRO अपॉयंट केलो वयतलो रिटर्न एग्जाम्स ज्यो आसा त्यो रिटर्न एग्जाम्स पोस्टपोन केल्यो वयतल्यो बाकीच्यो ज्यो एमर्जन्सी आमकां जेंकां पोस्ट फील करपाक जाय फॉर एग्जाम्पल हेल्था खातीर काही आमी डायरेक्टली जे आसा त्या खातीर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस जे भरपाचे आहा तेंचे ओरल इंटरव्यूज घेवन ते भरले वयतले आमकां रिटर्न एग्जाम ह्यो थोडो ते पोस्टपोन 30 एप्रील पर्यंत तरी पोस्टपोन करून फुडल्यो डेटी ज्यो आसा कदाचित फाल्यां एग्जाम आसा जाल्यार ती मात पोस्टपोन जावची ना कारण ते कांयच इन्फॉर्मेशन वयची ना ताज्या फुडल्यो एग्जाम्स ह्यो पोस्टपोन केल्यो आय डोंट नो म्हणजे फाल्यां बीन आसा जाल्यार म्हाका खबर ना बट ताज्या फुडल्यो एग्जामी हांव कन्सर्न डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दिता आनी सगळ्यो 30 तारखेच्या उपरांत फुडली डेट ही पेपरांत पब्लीक केली वयतली एक एकटो Basically, I reached out to Cipla because the MD is my junior in college and also it was आमचे गोंया राज्यान तेंचे प्रोडक्शन आहा आनी सिप्ला गोंया राज्यान असल्या कारणान तुम्ही रेमडेसिवीरचे प्रोडक्शन गोंयान जे जाता ते ह्याच प्लांटान जाता आनी म्हणून आमी तेंचे कडेन रीच आउट केले मुख्यमंत्रीचे इन्स्ट्रक्शन क्लियरली आहा की खंय कमी जावं न्हय आनी हेज्याच खातीर की आमी सगळे जे सगळे कडेन आमी सोर्सींग आमी करूं शकता सद्याच्या परिस्थितीन ते आमकां प्रोक्युअर करून दिता भायरच्यान हाडून आमकां प्रोक्युअर कारण तेंचे मेंटेनन्स चालू आहा 1 तारखेच्यान तेंचे पूर्णपणे प्रोडक्शन फूल प्लेज चालू जातले तांकां आमी सांगला बेगिना बेगीन तुमी चालू करा म्हणजे आमचे 10,000 वायल्स ज्या एट एनी पॉयंट ऑफ टायम आमकां गोंयकारा खातीर 10,000 वायल्स मुख्यमंत्री कडेन आमी चर्चा करून ते आमी अवेलेबल करपाक आमी कंपनीक डायरेक्शन दिल्लें आसा त्या प्रमाणे त्यांनी डायरेक्शन कंप्लाय करूंक जाय सद्या 10,000 आहा ते पुरो ते आमकां स्पेसिफीक आमकां कंपनी वायज वचपाची गरज ना आनी कितें हे पळय आमी स्कूल्स ज्यो आसा जेंकां जेंच्यांनी ऑनलायन एग्जामी घेतल्या पेपर घेतला ताजे स्पेसिफीक जर डायरेक्शन्स आनी डिसिजन्स कितें आसा डायरेक्टर ऑफ एड्युकेशन दितलो बट एट प्रेझेंट भुरग्यां खातीर इस्कॉला बंद आसा गव्हर्मेंट ऑफिसां तूं परत म्हणटा गव्हर्मेंट ऑफिसां सगळीं चालू जाय न्ही त्या ती स्पेसिफीक इन्स्ट्रक्शन कितें आहा ते कन्सर्न डिपार्टमेंटा कडल्यान वतले
ऐक आता हांव काल दिल्लीच्यान आयला. काल दिल्लीच्यान आयला फ्लायटान फक्त 30 लोक आशिल्ले, भितरले 10 लोक हे गोंयकारच आशिल्ले. गेल्ले कित्याक तरी आयला, म्हणजे 20 लोक भायले आयल्या. आमी आतां व्हेहिकलाचेर जर रेस्ट्रिक्शन्स घालपाक गेले, हांव जस्ट कळपा खातीर सांगता तुका, आमकां सगळे जितके गुड्स आमकां लागता पळय न्ही रे, त्यो सगळ्यो भायल्यान येता, तेजेर रेस्ट्रिक्शन्स येतले. येस. So there is a testing backlog and there's a burden on all the government facilities also for testing, and even private testing is taking 3 to 4 days to give you the results. So this is also a variant that is progressing very fast. Actually, I got your point. Basically, what you are, last time also you were there at the press briefing when we asked. Yeah, no, I'm not saying that. What I'm saying is what you're saying is absolutely correct. As a result of which the Chief Minister has given specific instructions to see that we ramp up testing. Whatever is the existing capacity, we have already ordered another 5 machines of Roche. There will be 2 additional machines of Roche in the Goa Medical College, one at Azilo, one at Auspicio, and one at Ponda. This will further increase it. We will be able to increase it further beyond 5,000 tests per day. Also, what you're asking me about the strain and the variant, what to be, so genome sequencing, that I've called the dean. There's only one company that is manufacturing, the US-based company, and our virology lab, which is there, is a very highly upgraded lab. With the support of the Chief Minister, we have put it through. But with this genome testing, we'll be one of the only states in the country other than NIB to have this type of facility in Goa. Of course, we'll bring down the testing time. We'll give it to you. What was directed by the Chief Minister today is within 24 hours, because that's how we can then put a person under isolation or start the treatment immediately. We cannot just because on symptoms, without getting the report, start any kind of treatment, because it can have a negative effect on the individual. We are in the next 4 days. Chief Minister's directions are within 24 hours. We should be able to give the results. Within 4 days, we are getting about 3 machines of Roche. This will further bring down the testing capacity, and also more and more people are coming now forward for testing also. Even so, it was not suddenly we are finding that the rush for testing is very high. So, but we will do it. No, we can't. We have to. Already there are 2 private labs in the state, and anyone wants them, we'll give the permission. Yeah, if anybody wants to come forward, we'll give them. But they have to get acknowledged. They have to. One more. Sir, one more thing is you must understand. There's a new thing which has come up even for travelers. That is a QR scan code on that particular thing. So that we are also incorporating on our testing reports in the GMC. And also they have to not only get our approval, they have to be ICMR approval. I think 3,500-4,000 मध्ये फिगर जाऊन लागला. फाल्यापर्यंत सोंपतलो. प्लस आता मोबाईल बॅकलॉग फाल्यापर्यंत सोंपतलो. ना आमी फाटले फावटी जशें मॉनिटर करताले फ्रॉम द कलेक्टर, द सेम वे वील मॉनिटर थ्रू द कलेक्टर. हे पळय, आमी रेस्ट्रिक्शन्स घातल्या पळय न्ही, ही लोकांक आमी रेस्ट्रिक्शन्स घातल्या, लोकांक समजूंक जाय ही सरकारा खातीर न्ही, ही आपल्या खातीर आसा. हे पयलीं लोकांक कळपाक जाय. आमी जी फायन मारता ती पयशे घेवपा खातीर न्ही, लोक मास्क लायना म्हणून. लोकांक निदान इतके तरी आतां समजूंक जाय, कारण म्हाका दिसता आतां डेथ आमच्यो 1200च्या वयर पावात येयल्यो, बरोबर, अप्रॉक्सिमेट. ओके, जाल्यार निदान आतां तरी आमी सुदरपाक जाय. म्हणून आमी म्हणजे रेस्ट्रिक्शन घातले, एनफोर्स करता म्हणून घरान रावतले न्ही, म्हणून हांव तळमळीन सांगता. नेक्स्ट ऍड करता फक्त, म्हाका भुरग्यांचें टेन्शन खबर आसा, कारण मॅक्झिमम भुरगीं ही एग्जाम दिवपाच्या विचारांत आशिल्ले. बट तांकां सगळ्या जाणांक हांव सांगता, एग्जाम पोस्टपोन जाला म्हणजे ही लॉंग पोस्टपोन जावंक ना. 30 तारखेच्या पर्यंत गोवा बोर्ड डिसिजन घेतले. तुमच्या सगळ्यांची मनस्थिती म्हाका खबर आसा, बट तुमी तुमचो स्टडी खंयसरूच ब्रेक न करता तुमी कंटिन्यू दवरात. 30 एप्रील पर्यंत गोवा बोर्ड आमची राज्यांतली स्थिती कंट्रोलान आयली जाल्यार निश्चितच कितें तो डिसिजन घेतले. जाल्यार ती पेरंट्सांनी बी म्हणजे खूब न हे करता आमी बेगिनात बेगीन तो डिसिजन जावपाचो आसा. चलो, आज कोविड के बारे में जो प्रेस कॉन्फ्रेंस में मैंने बताया कि मैक्सिमम टू मैक्सिमम जो हमने प्रिपरेशंस, जो हमने एडिशनल बेड फैसिलिटीज़, आईसीयू बेड फैसिलिटीज़, गोवा मेडिकल कॉलेज, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, ESI हॉस्पिटल, हमारे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इन फोंडा,
जो एडिशनल फैसिलिटी जो अवेलेबल कर दिया है उसके बारे में हमने डिटेल्स दिया। आज की हाई लेवल कमेटी में हमारे हेल्थ मिनिस्टर, हमारे रेवेन्यू मिनिस्टर, सीएस और बाकी सभी सेक्रेटरीज थे। उसमें हमें सभी इंश्योर कर दिया क्योंकि ऑक्सीजन लेवल्स, ऑक्सीजन मेंटेन करना, रेमडेसिविर, बाकी रेस्ट ऑल द मेडिसिन, वो हमने एज पर द रिक्वायरमेंट वो सब कुछ हमने स्टेटस कर दिया। आज हमने ये डिसीजन ले लिया कि आज नाइट से नाइट कर्फ्यू जो है रात को 10 बजे से सुबह 6 बजे तक नाइट कर्फ्यू लगा दिया है। कुछ रेस्ट्रिक्शंस हमने कैसीनो, बार, रेस्टोरेंट, रिवर क्रूज, जिम्नेशियम, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टीप्लेक्स, बसेस, इसमें 50% कैपेसिटी से आज से चलेंगे। बाद में हमने रेस्ट्रिक्शंस जो क्लोज किया है, पूरे क्लोज, स्विमिंग पूल्स, स्कूल, कॉलेजेस, एजुकेशनल, कोचिंग इंस्टीट्यूशंस फॉर पूरे क्लोज कर दिए हैं। सोशल, पॉलिटिकल, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, एकेडमिक, कल्चरल, इसमें हमने पूरे जो फंक्शंस थे वो पूरे बंद कर दिए हैं। एक्सेप्शंस ओनली द मैरिजेस हमने विद परमिशन, मैक्सिमम कैपेसिटी ऑफ द 50%, और क्रीमेटोरियम के लिए, क्रीमेशन के लिए 20 पीपल्स ओनली विदाउट परमिशन। इसके सिवाय 144 हमने इम्पोज किया है। पब्लिक प्लेसेस पे 144 सेक्शन लगेगा। ऑफलाइन एग्जाम्स जो थे, ऑफलाइन 12th स्टैंडर्ड और 10th स्टैंडर्ड गोवा बोर्ड के, वो हमने पोस्टपोन कर दिए। इसके बाद में गोवा बोर्ड ऑफ उसके एग्ज़ाम के बारे में डिसीजन लेने वाला है, कब एग्ज़ाम लेंगे इसके बारे में। हमने कौन से भी इंडस्ट्रीज़ या बाकी फार्मा इंडस्ट्रीज़, मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज़, इसके बारे में कौन सा भी मैंने बंद नहीं रखा है, वो उसी के कैपेसिटी से चलेंगे। ऑल द गवर्नमेंट और नॉन गवर्नमेंट ऑफिस जिसको इफ़ पॉसिबल टू वर्क फ्रॉम होम, तो उन्हीं की तरह से वर्क फ्रॉम होम उन्हें करने के लिए हमने उनसे रिक्वेस्ट की है, दे कैन स्टार्ट फ्रॉम देम वर्क फ्रॉम होम। नाइट कर्फ्यू हमने रात को 10 बजे से सुबह 6 बजे तक, जहाँ जहाँ पे माइक्रो कंटेनमेंट जोन लगाना है वहाँ पे कुछ एरिया में, जहाँ पे जिस सिटीज़ में ज़्यादा एरिया है, इन कंसल्टेशन विद आवर एपिडेमियोलॉजिस्ट और डेप्यूटी कलेक्टर, दे विल डिक्लेयर द माइक्रो कंटेनमेंट जोन। गोवा में लॉकडाउन नहीं लगेगा, पैनिक होके कोई भी यानी खरीदी करना, मार्केट प्लेसेस जाना कोई ज़रूरी नहीं है। फिर से मैं रिपीट कर रहा हूँ कि ऑल द शॉप्स, बाकी जो सब कुछ है वो सभी जितना है उस सभी चालू रहेगा, इसलिए कोई पैनिक होके कौन सा भी डिसीजन लेने की ज़रूरत नहीं है, क्योंकि जितने सारे जो शॉप्स, एस्टैब्लिशमेंट्स, बाकी इंडस्ट्रीज, फैक्ट्रीज, एसेंशियल ऑफिसेज, यूटिलिटीज ऑफ द गवर्नमेंट ऑफिसेज, PSUs, लोकल बॉडीज, मेडिसिन एंड केमिस्ट, ओके, ग्रॉसरी आइटम्स, सीटेबल आइटम्स, रेस्टोरेंट, सब कुछ खुले रहने वाले हैं। ओनली द नाइट कर्फ्यू रात को 10 बजे से सुबह 6 बजे तक सिर्फ ओनली नाइट कर्फ्यू रहेगा। इसके बाद में जो एक्टिविटीज़ विद इन देयर प्रीमाइसिस जो है, कि जैसे कि 5 स्टार होटल्स, इसमें विद इन देयर प्रीमाइसिस दे आर अलाउ, सिर्फ गैदरिंग रोड या पब्लिक प्लेसेस पे नहीं रहना चाहिए। इतना ही कर रहा है कि बार बाकी सब कुछ जो 50% कैपेसिटी से चलेगा। हमने प्राइवेट हॉस्पिटल्स को फिर से एक बार रिक्वेस्ट किया है कि उनके जो रेट्स हैं वो 10% से 25% तक कम करने के लिए हमने उनको एक बार रिक्वेस्ट किया है। हमारे पूरे इंडियन मेडिकल एसोसिएशन के सभी डॉक्टर्स को हमने रिक्वेस्ट किया है कि जो होम आइसोलेशन है उन्हें काउंसलिंग करते रहे, और बाद में इससे जब उनका मॉनिटरिंग करें, और जिसको जब चाहिए वो दे कैन हॉस्पिटलाइज, दे कैन विद इन गवर्नमेंट, अदरवाइज इन द प्राइवेट। हमने कहा है कि नाइट कर्फ्यू लगाने के वो लोग बाहर नहीं आने चाहिए, विद इन देयर प्रीमाइसिस दे कैन डू देयर एक्टिविटी। इसीलिए हमने कहा कि नाइट कर्फ्यू यानी विद इन देयर प्रीमाइसिस उन्होंने लोग ने रोड पे नहीं आना चाहिए। नेबरिंग स्टेट्स के लिए अभी तक रेस्ट्रिक्शंस हमने कुछ डाला नहीं, बिकॉज ट्रांसपोर्टेशन गोवा में सब चीज़ बाहर से आता है, ग्रोसरी आइटम से लेके दूध सब कुछ बाहर से आता है। इसीलिए रात को नाइट कर्फ्यू में भी कौन से ही ट्रांसपोर्टेशन पे हमें बंदी नहीं डाली है। जो पब्लिक ट्रांसपोर्ट या जो गुड्स ट्रांसपोर्ट जो है, नाइट कर्फ्यू में भी उन पर बंदी नहीं रहेगी, सभी एज कंटिन्यूड नहीं रहेगी। एजुकेशनल इंस्टीट्यूट हमने बंद करने के लिए कहा है। उनके एग्ज़ाम्स जो 10th स्टैंडर्ड और 12th स्टैंडर्ड के एग्ज़ाम है वो 30 तारीख तक हमने पोस्टपोन किए। आगे आने वाली डेट गोवा बोर्ड डिक्लेयर करने वाले इन एडवांस फॉर द 15 डेज।
Yes, at present तो हमने जो गवर्नमेंट से देंगे, we will give the free for the everyone. In also we are allowing for the private hospitals with the minimum charges. At present, private hospital they are charging for the 250 rupees. At present, the government has not finalized the rate of the vaccination. Once they finalize, we'll decide the rate of the private hospitals. For the in government hospitals, it will be the free for everyone. So, what action will you take against those violating these night curfew restrictions? According to our section 144, decided by the collectors. रेस्टॉरंट्स आणि हे सगळं तुम्ही ॲज पर त्यांना हे सांगून देते व्हॉट शी इज सेइंग इज इफ